सोहळा झाला, ह्याला मी लॉन्च इव्हेंट असं काही म्हणणार नाही, कारण की इतक्या भव्य पद्धतीने झाला. लोकांचा इमिजिएटली आपल्याला रिस्पॉन्स पण बघितला. पहिलं सॉन्ग आणि हा रिस्पॉन्स काय सांगाल? कुठलंही रोमॅन्टिक गाणं हे ऑफ द यूथ, फॉर द यूथ आणि बाय द यूथ असतं. इतर लोकंसुद्धा ते पुढे नेतातच, पण लव्ह स्टोरी किंवा रोमॅन्टिक सॉन्ग म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आयदर आपले कॉलेजचे दिवस येतात, जेव्हा आपण डेटिंग करत असतो, किंवा जेव्हा आपली मैत्रीण किंवा आपल्याला ज्या मुलीशी लग्न करायचं आहे ती आपल्या अवतीभोवती असते, किंवा कदाचित पुढे काहीतरी आपल्यात केमिस्ट्री होईल तशी मुलं मुली अवतीभोवती असतात, त्यांचा एक ग्रुप असतो. या कुठलंही रोमॅन्टिक गाणं आल्यानंतर ते ऑफ द यूथ, फॉर द यूथ आणि बाय द यूथ झालं तर त्याची गंमत वेगळीच येईल. हा सगळा प्रोसेस डोक्यात ठेवून एका लव्ह स्टोरीचं गाणं एका कॅम्पसमध्ये लॉन्च करण्यापेक्षा ब्रिलियंट आयडिया नसू शकते. म्हणून आम्ही विद्यालंकारच्या कॅम्पसमध्ये आलो आणि जो रिस्पॉन्स आज आम्हाला मिळाला आहे, माइंड ब्लोईंग. जसं मी म्हणेन की मुंबई पुणे मुंबईचं गाणं जेव्हा लागलं तेव्हाही त्यांच्यामध्ये तीच एनर्जी होती, आणि जेव्हा हे पहिल्यांदा लॉन्च असून सुद्धा तीच एनर्जी होती. काय सांगाल त्याबद्दल? माझ्या मते हे अविनाश आणि विश्वजीतचं मॅजिक आहे. ते ब्रिलियंट म्युझिक डायरेक्टर्स आहेत, पण कुठेतरी मला असं वाटतं की मुंबई पुणे मुंबईसाठी आणि माझ्यासाठी ते काहीतरी स्पेशल स्वतःकडे ठेवतात, जे प्रत्येक वेळी मला मिळतं. त्याच्याचबरोबर बेला आणि ऋषिकेश ही टीम, अश्विनी शेंडे आदी लिरिक्स लिहायची, ह्या सिनेमाचे संवादसुद्धा अश्विनी लिहिले आहेत. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं आमचं कुटुंब अजून पुढे थोडंसं ग्रो झालं आहे. आणि एक फॅमिली जेव्हा स्वतःच्या मेंबर्ससाठी काहीतरी करते तेव्हा ते किती सशक्त असतं याचा अनुभव आज आला. हळूहळू मुंबई पुणे मुंबई तुझ्या गोष्टी बाहेर येतात. म्हणजे आधी ह्या गाण्याचं टीजर आला आणि लोक वाट बघत होते कधी येईल, आज ते आलं. अजून 12 नोव्हेंबरपर्यंत काय काय धक्के देणार आहात? आम्ही धक्के नाही देणार, कारण का धक्के आपण जनरली अशा लोकांना देतो ज्यांना आपल्याला शॉक करायचं असतं. आमचे सगळे रसिक प्रेक्षक हा आमचं खूप मोठं कुटुंब आहे, त्यामुळे एक 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 करून खूप सुखद बातम्या आम्ही त्यांच्यापर्यंत आणू. आज एक रोमॅन्टिक गाणं लॉन्च केलं आहे, एक लग्नाचं गाणं आहे आमच्याकडे, अजून एक रोमॅन्टिक गाणं आहे जे आम्ही अजूनही लपवून ठेवलं आहे, ते पण हळूहळू लोकांसमोर आणू. 12 नोव्हेंबरपर्यंत आम्ही लोकांपर्यंत वेगवेगळ्या आणि विविध माध्यमातून आणि प्रकारे पोचत राहू, जेणेकरून थोडी आमची वाट बघत 12 नोव्हेंबरपर्यंत ते थिएटरपर्यंत पोचते. म्हणजे आता 5-5.5 वर्षानंतर मुंबई पुणे मुंबईचं गाणं लागणारही तेवढं आपण तिथे जातो, तसं ह्यातली गाणीही आम्हाला आणखी 10 वर्षांनी तिथेच घेऊन जातील असं विश्वास आहे. खात्री आहे मला. 10 वर्ष मला असं वाटतं कमी आहेत. मला असं वाटतं की पार्ट 1पासनं जोपर्यंत मुंबई पुणे मुंबई आणि गौतम आणि गौरी आणि आमचा प्रवास सुरू राहील, तोपर्यंत हा सिनेमा बनत राहील आणि त्याची गाणी अशीच लोकांपर्यंत पोचतील.